मित्रांनो, एखादी पोलीस केस असते किंवा पोलीस कारवाई करतात आणि त्या कारवाईमध्ये ज्या गोष्टी जप्त केल्या जातात, मग पैसे असतील, ड्रग्स असतील, अंमली पदार्थ असतील, सोनं असेल, काहीही असू द्या, या सगळ्या जमा केलेल्या वस्तू पोलीस स्टेशनच्या स्टोर रूममध्ये जमा केले जातात आणि त्यानंतर त्या वस्तूवरती न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कारवाई केली जाते. परंतु एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी जमा करून घेतलेलं 1 किलोचं सोनं हे गायब होतं आणि ज्यावेळेस पोलिसाला जाब विचारला जातो, आम्ही जमा केलेलं ते 1 किलो सोनं कुठं आहे, आणि त्यावेळेस जर पोलिसांनी सांगितलं की ते सोनं माकडांनी पळवून नेलंय, तर ज्यांचं सोनं असेल त्यांनी काय करायचं? तर मित्रांनो, असं घडलंय आणि ही एक सत्य घटना आहे. एका व्यक्तीची पत्नी आत्महत्या करते आणि त्या आत्महत्येसाठी त्या पतीवरती गुन्हा दाखल होतो. ज्यावेळेस त्याच्यावरती कारवाई होती त्यावेळेस त्या पत्नीचे सर्व दागिने पोलीस जमा करून घेतात. जवळजवळ ते 1 किलोचं सोनं असतं आणि ज्यावेळेस या केसचा निकाल लागतो, न्यायालय त्या पतीला निर्दोष मुक्त करतं. आरोपीची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर न्यायालय ज्यावेळेस पोलिसांना सांगतं की या व्यक्तीचे दागिने परत देण्यात यावे, ज्यावेळेस हा व्यक्ती पोलीस स्टेशनला जातो आणि पोलिसांना सांगतो की मी जमा केलेले दागिने मला परत देण्यात यावेत, त्यावेळेस पोलीस जे कारण सांगतात ते कारण हास्यास्पद आहे. पोलीस सांगतात की तुम्ही जमा केलेले दागिने हे माकडांनी पळवून नेलेत. काय आहे नेमकी सत्य घटना आणि माकडांनी सोनं पळवलं हे नेमकं काय प्रकरण आहे, ही सगळी कहाणी, सगळी सत्य घटना आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी संदीप यनके पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, आजची जी सत्य घटना आहे ही सत्य घटना आहे उत्तर प्रदेश लखीमपूरमधील. लखीमपूर पोलीस स्टेशनमध्ये 2007 मध्ये एक गुन्हा दाखल होतो आणि तो गुन्हा असा असतो, प्रणित कुमार अग्रवाल नावाचा एक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीच्या पत्नीनं जी आत्महत्या केलेली आहे ती आत्महत्या नसून त्या पत्नीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलेलं आहे असं त्या महिलेच्या नातेवाईकांकडून सांगितलं जातं. तशी केस दाखल करण्यात येते आणि मग पोलीस या सगळ्या गोष्टीवरती कारवाई करतात. ज्या महिलेने आत्महत्या केली त्या महिलेचा पती प्रणित अग्रवाल याला पोलीस अटक करतात आणि पंचनामा करतेवेळेस त्या महिलेच्या अंगावर जेवढे काही दागिने असतात ते दागिने जप्त करतात, थोडक्यात जमा करून घेतात. बरं, ते जमा केलेले दागिने किती असतात? तर जवळजवळ 1 किलोचे ते दागिने असतात. दिवाळीचा सण आहे आणि ही घटना आहे 2007ची. आता दिवाळीचा सण असल्यामुळं महिलांना नटायचा खूप नाद असतो. त्या महिलेने सर्व दागिने अंगावरती घातले होते आणि त्याच दिवशी या दोघा नवरा बायकोंमध्ये काहीतरी वाद होतो आणि ती महिला आत्महत्या करते. 2007चं हे प्रकरण आहे आणि 2026ला या प्रकरणाचा निकाल लागलेला आहे. न्यायालयाचा निकाल लागतो आणि न्यायालय हा प्रणित अग्रवाल आहे याला निर्दोष मुक्त करतं. त्याच्यावरती कोणताही गुन्हा सिद्ध होत नाही. ज्यावेळेस न्यायालय त्याला निर्दोष मुक्त करतं त्यावेळेस न्यायाधीश सांगतात की या व्यक्तीनं जे दागिने जमा केले आहेत पोलिसांकडे, पोलिसांनी ते दागिने या व्यक्तीला देण्यात यावे. ज्यावेळेस प्रणित अग्रवाल हा पोलिसांकडे जातो आणि त्याच्या दागिन्यांची मागणी करतो त्यावेळेस पोलीस टाळाटाळ करतात. आज या उद्या या असं करता करता 1 महिना जातो. प्रणितला त्याचे दागिने काही मिळत नाही. त्यावेळेस तो पुन्हा न्यायालयाकडे जातो आणि त्यावेळेस न्यायालय पोलिसांना जाब विचारतात की तुम्ही या व्यक्तीचे दागिने का दिले नाहीत. तर त्यावेळेस पोलीस जे कारण देतात ते कारण आगळं वेगळं आहे. पोलीस न्यायालयाला लिखित स्वरूपात सांगतात की जे दागिने आमच्याकडे जमा होते ते दागिने स्टोर रूममध्ये होते आणि स्टोर रूममध्ये पाणी झाल्यामुळं पाण्यात त्या दागिन्यांची पिशवी भिजली होती. त्या पिशवीचा कवर जो आहे तोही सडला होता. त्यामुळं आम्ही सोनं वाळवण्यासाठी छतावरती टाकलं आणि त्या ठिकाणी छतावर जी पिशवी वाळण्यासाठी ठेवली होती ती माकडांनी पळवून नेली. असलं हसण्यासारखं कारण पोलीस न्यायालयाला देतात. आणि मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी, असल्या गोष्टी फक्त भारतात घडू शकतात. कारण भारतातच आगळे वेगळे चमत्कारी नेते आहेत, आगळे वेगळे पोलीस आहे, आगळी वेगळी न्याय व्यवस्था आहे, आगळी वेगळी प्रशासन व्यवस्था आहे. म्हणजे सगळ्या आजोबागरीब गोष्टी या भारतामध्ये आहेत. कारण भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. वेगवेगळ्या प्रकारचे लोक आपल्या देशामध्ये राहतात आणि त्यामुळेच काही अशा वेगवेगळ्या गोष्टी आपल्या देशात घडतात का काय असं कधी कधी वाटतं. पोलिसांनी दिलेलं कारण हे न्यायालयाला पटत नाही. न्यायालय सांगतं की हे सगळी बनवाबनवी आहे, या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी आणि हे जे सोनं आहे हे सोनं गहाळ होण्यासाठी जे जबाबदार असतील त्या जबाबदारांकडून
हे सगळं सोनं वसूल करण्यात यावं असा आदेश न्यायालय देतात. आता या प्रकरणाची चौकशी होत आहे आणि या प्रकरणामध्ये दोषी आढळणाऱ्या व्यक्तींना हे सगळं सोनं भरून द्यायचं आहे. म्हणजे या सगळ्या सोन्याची रक्कम हा जो प्रणित अग्रवाल आहे या अग्रवालला द्यायची आहे. आणि या केसमध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की ज्या व्यक्तीनं हे सगळं प्रकरण हँडल केलं होतं, म्हणजे सुरुवातीला केस हातामध्ये घेतली होती, ते इन्स्पेक्टर मृत्युमुखी पावलेले आहेत. हे जे मृत्युमुखी पावलेले आहेत यांच्याकडून जे चार्ज घेतात ते इन्स्पेक्टरही मृत्युमुखी पडलेले आहेत. आणि हे दुसरे इन्स्पेक्टर मृत्युमुखी पावल्यानंतर तिसऱ्या इन्स्पेक्टरने जो चार्ज घेतला होता ते सांगतात की चार्जमध्ये माझ्याकडे हे सोनं देण्यात आलेलं नाही. हा सगळा घोळ या प्रकरणामध्ये आहे. आजची सत्य घटना बघून तुम्हाला हसायला आलं असन, मलाही हसायला आलं. परंतु या हसण्याबरोबरच एक गंभीर गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे भारतीय न्यायव्यवस्था कशी आहे, भारतातलं हे प्रशासन कसं आहे, भारतातले हे लोक कसे आहेत आणि हा सगळा कारभार चालतोय कसा, या सगळ्यांकडं गांभीर्यानं पाहण्याची, विचार करण्याची गरज आहे. मित्रांनो, आजच्या सत्य घटनेत एवढंच. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला पुन्हा एकदा मी सांगतो की मित्रांनो, जर तुमच्या कोणाचा वाढदिवस असेल, तुमचा वाढदिवस असेल, तुमच्या नातेवाईकांचा वाढदिवस असेल, तुमच्या जवळच्या व्यक्तीचा वाढदिवस असेल, तर कमेंटमध्ये त्यांचं नाव आणि जन्मतारीख लिहा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांना शुभेच्छा देऊया आणि त्यांच्या आनंदामध्ये सहभागी होऊया. मित्रांनो, तर कमेंट करा आणि पुन्हा भेटूया आपण अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदात राहा, खुश राहा. धन्यवाद मित्रांनो.